दिल्ली येथील जंतर मंतर येथे शांततापूर्ण आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीमाराच्या निषेधार्थ शांतिदूत सेवा संस्था इचलकरंजीच्या वतीने महात्मा गांधी पुतळा परिसरात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले। संस्थेचे अध्यक्ष अब्राम आवळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले। यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा तसेच देशात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। शांतिदूत सेवा संस्थेच्या या आंदोलनास भीमशक्ती सामाजिक संघटना, ख्रिस्ती युवा शक्ती यांच्यासह शहरातील विविध पक्ष, सामाजिक संघटना, सामाजिक राजकीय नेते व कार्यकर्त्यांनी पाठिंबा दर्शवला। आंदोलनस्थळी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। लोकशक्ती न्यूज साठी इचलकरंजीहून रोहित घाटगे। मुलं शिक्षक आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षांना तोंड देत आहेत, त्यातून पास होण्याचा प्रयत्न करतायत। स्वतःचं देशाचं भलं व्हावं यासाठी हे लोक प्रयत्न करत असतात आणि त्यासाठी कित्येक काही बाब आपलं कर्ज पाणी काढून, आपली शेती बँकेकडे ठेवून, आपली घरदार शेती हे सगळं बँकेकडे ठेवून त्या मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करत असतात। पण दुर्दैवानं नेहमीच असं घडत आलेलं आहे, विशेषतः अलीकडच्या या सरकारच्या काळामध्ये, की जवळजवळ 5 ते 6 वर्षामध्ये 70 वेळा वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटले आणि हे पेपर विकले गेले आणि त्याच्यात सामील होते ज्यांनी पेपर डिझाईन केले, ज्यांनी जे पेपर प्रिंट केले आणि त्याच्या पाठीमागं मोठमोठे राजकारणी होते। अशा राजकारण्यांची मुलं आणि त्यांचे संबंधी ज्यांना हे पेपर आधीच मिळायचं आणि आपली मुलं ज्यांच्या आईबापांनी कर्ज काढून, घरदार विकून किंवा शेती बँकेचे गहाण ठेवून ज्यांनी आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी लाखो रुपये खर्च केले, की त्यामध्ये माझी मुलगी का माझा मुलगा, माझे मित्र, माझी मंडळ त्या ठिकाणी असेल हे विसरून गेलेलं आहे। आज आम्ही पाहतो की आम्ही घरामध्ये आम्ही टीव्हीवर न्यूज फक्त बघत आम्ही बसलेलो आहोत, परंतु ज्या भावना तुम्ही घरात बसून जर व्यक्त केला तर या सरकारला जाग येणार नाही। आज आम्ही पाहतो की झोपलेल्या माणसाला लगेच उठवता येतं, पण जो झोपेचा सोंग घेतलेला आहे त्याला किती जरी बोंबललं आणि किती आरडाओरड केला तरी देखील तो उठणार नाही। आज अशी परिस्थिती आपल्या भारत शासनाची झालेली आहे।